हायस्पीडच्या ऑपरेशनसाठी आपल्याला कार्डची प्रोग्रामिंग करावं लागते. कार्डची प्रोग्रामिंग करायला इथे मॅन्युअल अँड प्रोग्रामिंग असं लिहून आलेलं पाहिजे. हे लिहून येण्याकरिता आपल्याला पॅनलला इन्स्पेक्शनमध्ये ठेवायचं आहे आणि तुमच्या कार्टो बोर्डला नॉर्मलमध्ये ठेवायचं आहे. हे केल्यानंतर इथं मॅन्युअल अँड प्रोग्रामिंग असं लिहून येणार. मॅन्युअल अँड प्रोग्रामिंग लिहून आल्यानंतर इथं खाली आपल्याला काही बटन दिसतील. हे बटन तुमच्या प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला हेल्प करणार. 1 नंबर आणि 3 नंबरचं बटन शिफ्टचं बटन आहे आणि हे बॅकचं बटन पण आहे. त्यानंतर एंटरचं बटन हे तुम्हाला एंटर करायला यूज करणार. अप आणि डाऊन बटन तुमचे पॅरामीटर चेंज करायला यूज होणार. आता पॅरामीटरमध्ये एंटर करण्यासाठी तुम्हाला 1 नंबरचं बटन लॉंग प्रेस करून ठेवायचं. हे लॉंग प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथं पॅरामीटर येईल. इथं आलं आहे नंबर ऑफ स्टॉप्स. नंबर ऑफ स्टॉप्समध्ये तुम्हाला टोटल नंबर ऑफ ओपनिंग किती आहे ते टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल G+4 आहे तर इथं 5 करायचं. इथं 5 करायला पहिले एंटरचं बटन दाबायचं, ते ब्लिंक करणार. मग तुमचं अप आणि डाऊन ॲरोनी त्याला शिफ्ट करायचं. ते चेंज झाल्यानंतर इथं 5 आल्यानंतर परत एंटर करायचं. इथं एंटर केल्यानंतर हे 5 होणार. इथं तुमचं नंबर ऑफ स्टॉप्स टाकायचं. त्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हल टाईम ह्या पॅरामीटरमध्ये यायचं आहे. ह्या पॅरामीटरमध्ये इथे 28 असतं, इथं 45 करायचं. हे करण्यासाठी पहिले एंटरचं बटन दाबायचं, त्यानंतर तुमचं 0 ब्लिंक करतं आहे. आता इथं शिफ्ट करायचं, इथं 28 राहतं त्याच्यावर आणि मग त्याला अप डाऊननी चेंज करायचं, तिथं 45 करायचं आणि मग एंटर करायचं. हा पॅरामीटर सेट केल्यानंतर तुम्हाला ह्या पॅरामीटरमध्ये बोथ डिसेबल करायचं आहे. DOPHC कंडिशनवाल्या पॅरामीटरमध्ये बोथ डिसेबल करायचं आहे. त्यानंतर तुमचं सर्व्हिस टाईप ह्या पॅरामीटरमध्ये तुमचं सर्व्हिस टाईप टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं डाऊन कलेक्टिव्ह असेल तर इथं डाऊन करायचं आहे. जर सिलेक्टिव्ह कलेक्टिव्ह म्हणजे डबल बटन असेल तर इथं सिलेक्टिव्ह कलेक्टिव्ह करायचं आहे. जर फुल कलेक्टिव्ह असेल तर फुल करायचं आहे. ऑटो अटेंडंटचा असेल तर ऑटो अटेंडंट करायचं आहे. त्यानंतर ऑल पॅरामीटरमध्ये एंटर करायचं. ऑल पॅरामीटरमध्ये एंटर केल्यानंतर 2 नंबर डोर सेटिंग याच्यात एंटर करायचं. याच्यात एंटर केल्यानंतर याच्यात येतं लोडेड मेथड, अनलोड मेथड. अनलोड मेथडमध्ये इथं लोडेड असतं बाय डिफॉल्ट. याला चेंज करायचं. याला चेंज करून 69 असं सिलेक्ट करायचं. त्यानंतर अपचं बटन दाबायचं. अपचं बटन दाबायचं आणि URA प्रोटेक्शन टाईम ह्या पॅरामीटरमध्ये इथे 5 असतं, त्याला 1 करायचं. 1 हे 1 केल्यानंतर एंटर करायचं. त्यानंतर बॅकचं बटन दाबायचं. 4 नंबर न्यूमरेटरमध्ये एंटर करायचं. याच्यात ब्लिंक इन स्टँड बाय म्हणून एक पॅरामीटर असतो. ब्लिंक इन स्टँड बाय याला नो करायचं. याला नो केल्यावर बॅक यायचं. अपचं बटन दाबायचं. ट्रॅव्हल स्टेटस ह्याच्यात एंटर करायचं. URA रिट्राईज इथं 3 असतं, इथं 5 करायचं. 5 केल्यावर एंटर करायचं. त्यानंतर अपचं बटन दाबायचं. डिफॉल्ट स्लोडाऊन मेथड इथं ऑल फर्स्ट पल्स असतं, इथं ऑल सेकंड पल्स करायचं. ऑल सेकंड पल्स हे सिलेक्ट केल्यानंतर अपचं बटन दाबायचं. डोअर टाईप ह्याच्यात मॅन्युअल सिलेक्ट करायचं. मॅन्युअल सिलेक्ट केल्यानंतर बॅकचं बटन दाबायचं आणि 7 नंबर प्रोटेक्शनमध्ये जायचं. प्रोटेक्शनमध्ये स्टार्ट कॉल ह्या पॅरामीटरला इनेबल करायचं. हे केल्यानंतर तुमच्या कार्डची प्रोग्रामिंग कंप्लीट झाली. आता कार्डमधून बाहेर येण्यासाठी तुम्हाला हे बॅकचं बटन दाबत जायचं आहे ऑल पॅरामीटर्स लिहून येऊसपर्यंत. हे आल्यानंतर याला लॉंग प्रेस करायचं. ह्याला लॉंग प्रेस केल्यानंतर इथं एक सिरियल नंबर येणार. हे सिरियल नंबर तुमचं पासवर्ड टाकायला कामं येतं. तुम्हाला पासवर्ड टाकायला हे सिरियल नंबर तुम्हाला सेंड करावं लागतं. पासवर्ड आल्यानंतर जिथे 00 आहे तिथे तुम्हाला तो पासवर्ड टाकायचा आहे. चेंज करायला फक्त जिथं ब्लिंक करायचं आहे तिथं अप ॲरो डाऊन ॲरोनी त्याला चेंज करायचं आणि पासवर्ड पूर्ण टाकून झाल्यावर एंटर करायचं. आता हे आल्यानंतर बॅकचं बटन दाबून ठेवायचं. मॅन्युअल अँड प्रोग्रामिंग लिहून आल्यावर तुमच्या मदरबोर्डचं प्रोग्रामिंग कंप्लीट झालं आहे. आता ड्राईव्हसाठी तुम्हाला ड्राईव्ह प्रोग्रामिंग करावं लागेल. हायस्पीडसाठी हायस्पीडसाठी तुम्हाला एंटरचं बटन दाबायचं आहे. PA मध्ये जायचं आहे. PA मध्ये गेल्यानंतर
यात PA01मध्ये तुम्हाला हाय स्पीड टाकायची आहे. ही टाकल्यानंतर तुम्हाला PA04मध्ये स्लो स्पीड टाकायची आहे. स्लो स्पीड टाकल्यानंतर तुम्हाला PA08मध्ये जायचं आहे. यात तुम्हाला स्लोईंगपासून तुमच्या लेवलच्या मॅग्नेटचं डिस्टन्स जितकं पण ठेवलेलं असेल ते इथं टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही 1000 mm स्लोईंगचं डिस्टन्स ठेवलं आहे लेवलपासून, तर इथं 100 करायचं, सेंटीमीटरमध्ये टाकायचं. हे टाकल्यानंतर एंटर करायचं. त्यानंतर PA9मध्ये जायचं आहे. PA9मध्ये गेल्यानंतर याच्यात तुमच्या लेवलला ठेवलेलं मॅग्नेट त्याचं अर्ध हे इथं टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं लेवलचं मॅग्नेट 4 सेंटीमीटरचं आहे, तर इथं 2.0 असं सिलेक्ट हे करायचं, सेट करायचं आणि एंटर करायचं. हे टाकून झाल्यावर बाहेर यायचं. बाहेर आल्यानंतर तुमची हाय स्पीडची प्रोग्रामिंग झालेली आहे. तुम्ही नॉर्मल टाकून हाय स्पीडमध्ये टाकू शकता.